नमस्कार मंडळी, गणपती बाप्पांचं सर्वात आवडतं नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक। तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात उकडीचे असे छान चविष्ट लुसलुसीत मोदक बनवून दाखवणार आहे, जे तोंडात टाकतेच विरघळेल आणि बनवायलाही खूपच सोपे आहे। तर चला वेळ न घालवता पटकन गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवूया। तर सर्वात आधी आपण मोदकसाठी स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी मिक्सी जारमध्ये टाकूया 10 ते 15 बदाम, 10 ते 15 काजू, थोडंसं पिस्ता आणि 1/4 कप खोबऱ्याची किस। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील तुम्ही ते टाकू शकता। तर याला जाडसर ग्राइंड करून घेऊया, खूप बारीक ग्राइंड करायचं नाही। बघा, आपण असं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे। आता यामध्ये टाकूया 2 मोठे चम्मच गूळ। गुळाला मी आधीच बारीक करून घेतले आहे। गूळ टाकल्याने स्टफिंग खूप हेल्दी आणि चविष्ट बनेल। तर याला एकदा आणखीन थोडंसं फिरून घेऊयात, ज्यामुळे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स होतील। बघा, किती कमी वेळेत कुक न करता किती छान हेल्दी आणि टेस्टी आपली स्टफिंग बनून तयार झालेली आहे। तर ताटामध्ये काढून घेऊयात आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात। बघा, आपली स्टफिंग बनून तयार झालेली आहे। तर याची अशी लहान लहान बॉल बनवून घेऊयात, खूप जास्त मोठी नाही, अशी लहान लहान बॉल तयार करायची आहे। बघा, आपण सारी बॉल बनवून तयार करून घेतली आहे। तर सध्यानं साईडला ठेवून देऊया। तर चला आता आपण मोदकसाठी पीठ तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये टाकूया 1.5 कप पाणी, 2 ते 4 चम्मच दूध, 1 चम्मच तूप व पाव चमचे मीठ। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान उकळी येऊ द्यायची। तूप टाकल्याने मोदक खूप सॉफ्ट बनतात आणि दूध टाकल्याने मोदकाचा रंग अगदी पांढरा शुभ्र येतो। बघा, छान उकळी आलेली आहे। तर यामध्ये टाकूया 1 कप बारीक रवा। उकडीचे मोदक बनविण्यासाठी बारीकच रवा पाहिजे। आता गॅसचं फ्लेम अगदी मंद ठेवायचं आणि थोडं थोडं करून यात रवा टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं। म्हणून थोडे टाकायचे आणि मिक्स करायचे, ज्यामुळे यात गुठळ्या राहणार नाही। बघा, आपण पूर्ण रवा यात टाकून दिला आहे। तर व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं शिजवून घेऊयात। बघा, 2 मिनिटं झालेली आहे आणि रवा ही 80% कुक झालेला आहे। आता गॅस बंद करूया आणि लीड लावून 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचे आहे, ज्यामुळे रवा छान फुलून येईल। बघा, 7 मिनिटं झालेले आहे आणि मिश्रण ही छान फुलून आले आहे। तर पूर्ण मिश्रण ताटामध्ये काढून घेऊयात आणि पाणी न घालता हलक्या गरम मिश्रणमध्ये छान मळून घेऊयात। आता वरून 1 चम्मच तूप टाकायचं आणि मळून एकदम सॉफ्ट आणि स्मूथ करून घेऊयात। बघा, आपलं मिश्रण छान स्मूथ झालेलं आहे। तर चला वेळ न घालवता पटकन लाडक्या बाप्पांसाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवूया। त्यासाठी मी इथे हे मोदक मोल्ड घेतले आहे, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते। तर थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात। तर सर्वात आधी आपण मोल्डमध्ये मिश्रण दाबून भरूया, जेणेकरून छान कळ्या येतील आणि मधात असं होल ठेवायचं आणि त्यात स्टफिंग भरायची। आता परत याच्यावर ते मिश्रण भरून दाबून कवर करून घ्यायचे आहे आणि हे जे एक्स्ट्रा मिश्रण आहे ना, ते काढून टाकायचे आहे आणि साच्यातून असं खालून मोदक काढायचं आहे। वाव, बघा किती छान सुंदर आपला मोदक तयार झाला आहे। मी तुम्हाला एक मोदक आणखीन बनवून दाखवते। जर तुमच्याकडे मोदक मोल्ड नसेल तर तुम्ही हाताने पण छान मोदक तयार करू शकता। तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोल करून अशी चपातीसारखं बनवून घ्यायचं आणि त्यात स्टफिंग भरून त्याला असं पकडून वरपर्यंत गोल करत जायचं। जशी आपण पुरणपोळी भरतो ना, अगदी तसाच भरायचा आहे। तर बघा, बिना मोडचाही तयार झाला ना, किती सुंदर सुबक मोदक।
तर तुम्ही बिना मोडचेही असे छान सुंदर सुबक मोदक बनवून तयार करू शकता। तर याच पद्धतीने आपण सारे मोदक बनवून तयार करून घेऊयात। बघा, आपण सर्व मोदक बनवून तयार करून घेतले आहे। तर चला यांना वाफवून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे। बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर यामध्ये अशी चाळणी ठेवायची आणि त्यात असे मोदक ठेवायचे आणि लीड लावून मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं वाफवून घ्यायचे। तर 5 मिनिटं झालेले आहे आणि आपण मोदक वाफवून घेतले आहे। बघा, किती छान आपले उकडीचे मोदक बनवून तयार झाले आहे। वाफवल्यानंतरही थोडीशी चिरलेली किंवा फाटलेली सुद्धा नाही। तर यांना प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊयात। आता तुम्ही इथे बघू शकता की हे मोदक किती सॉफ्ट बनून तयार झालेले आहे। तर यांना केसरच्या धाग्याने डेकोरेट करूया। बघा, किती सुंदर आणि सुबक आपले उकडीचे मोदक बनून तयार झाले आहे। तर चला मी तुम्हाला एक मोदक कट करून पण दाखवते। वाव, किती सॉफ्ट आणि लुसलुसीत आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात। तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने लाडक्या बाप्पांसाठी हे असे उकडीचे चविष्ट मोदक एकदा नक्कीच बनवा। जे मोदक खाऊन बाप्पाही खुश होतील। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची साधी सोपी उकडीचे मोदकाची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।